बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे जळगाव जिल्ह्यामधून। या ठिकाणी हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। हतनूर धरणामधून 66,357 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रामध्ये होतोय। जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती आपण आता पाहतोय। हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। तब्बल 12 दरवाज्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। धरणामधून 66,357 क्युसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रामध्ये सुरू झालाय। अर्थातच नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि मध्य प्रदेशमध्ये आणखीनही पावसाचा जोर वाढल्यास या ठिकाणी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते। यामुळे प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। मंगेश जोशी या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत देत आहेत। हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। मंगेश, तापी नदीकाठी काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच तृप्ती, ज्या पद्धतीने खरं तर गेल्या 2 दिवसापासून जे आहे जळगाव जिल्ह्यासह हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेश व विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात हतनूर धरणामध्ये जे आहे ती पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये धरणाचे 12 दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले असून धरणातून जवळपास 66,357 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे। खरं तर अद्यापही धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने पुढील काळात पाण्याचा विसर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली असून त्यामुळे तापी नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येत असल्यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी जे आहे ग्रामस्थांनी आपले गुरंढोरं अथवा नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। तृप्ती, निश्चित मंगेश, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।